नमस्कार मित्रांनो, MJ न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग, तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या काही मालिकांमध्ये आपण शारीरिक व्याधींवर चर्चा केली होती. ह्या मालिकेमध्ये आपण बोलणार आहोत मानसिक स्वास्थ्यावर, कारण बरेचसे आजार हे सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे जर तुमचं मन अशांत असेल, मन आजारी असेल, तर त्याचा परिणाम कुठं ना कुठेतरी तुमच्या शरीरावर दिसायला लागतो. पण शरीरासाठी आपल्याकडे इंजेक्शन गोळ्या आहेत, पण मनाचं काय? जर तुमच्या मनाचं स्वास्थ्य तुम्हाला अबाधित ठेवायचं असेल, तर अध्यात्मशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणूनच आपल्या आजच्या मालिकेचं नाव आहे अध्यात्म, आरोग्य मनाचे. तर ह्या विषयावर बोलण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडं थेट कोल्हापूरहून एक खास पाहुणे आलेले आहेत. श्री रामचंद्र बापूसाहेब जगताप. श्री रामचंद्र जगताप यांचा जन्म वारकरी संप्रदायातील कुटुंबात झाल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माचा वारसा मिळाला आहे आणि त्यांनी या विषयावर जवळपास 4 पुस्तकेसुद्धा लिहिली आहेत. तर त्यांच्यासोबत चर्चा आपण नक्कीच करूया. पण त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करू आपला आजचा हा आरोग्याचा प्रवास जगताप काकांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. काका, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आरोग्याच्या राजमार्गावर. धन्यवाद. नमस्ते. माझा आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण मनावर बरंच काही तुम्ही आम्हाला केलं मार्गदर्शन, की मन कसं तुम्हाला ताब्यात ठेवलं पाहिजे, कसं भरकटतं ते. आजचा आपला विषय परत तोच असणार आहे, अध्यात्मच. तर माझा पहिला प्रश्न, राग, भीती, चिंता अशा सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो? बरोबर आहे. धन्यवाद. माणसांना आपण मनाचा विचार करत होतो. गेल्या आपल्या भागामध्ये आपण मन म्हणजे काय याच्यावर चर्चा केली होती. हो. आता आपण यामध्ये राग, भीती, चिंता याचा मनावर काय परिणाम होणार आहे याबद्दल बोलायचं आहे. त्या अगोदर आपण असं बघूया, राग, भीती, चिंता निर्माण कशी होते बरं. हे पण बघणं बरोबर आहे. राग, भीती निर्माण झाल्यानंतर मग आपल्या मनावर काय परिणाम होतो तो आपण बघूया. तर मनाचे 2 प्रकार आहेत, एक बाह्यमन आणि एक अंतर्मन. अच्छा. बाह्यमन हे फक्त 10% शक्तिशाली असते, अंतर्मन हे 90% शक्तिशाली असते. बाह्यमन हे आपण दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे विचार करतो, जे जे आपण कार्य करतो, जे जे आपण सूचना देतो त्याचा संग्रह करून ते अंतर्मनाकडे पाठवतो. अच्छा. अंतर्मन काय करतंय की त्या येणाऱ्या सूचनाची अंमलबजावणी करते, कृती करते, झेरॉक्स कॉपी करून परत माणसाच्या जीवनात ती उतरते. याबाबत आपण एक साधं कल्पना करूया. आपलं बाह्यमन आहे ते शेतकरी. अच्छा. आपलं अंतर्मन आहे ते शेत किंवा जमीन आहे म्हणा. बर. आणि आपले जे विचार आहे ते बी आहे. अच्छा. हा. बर. बाह्यमन हा शेतकरी, अंतर्मन या शेतात किंवा शेतात जे बी पिरतो ते अंतर्मन शेत दाम दुपटीने त्याला परत देते. बरोबर. काय मग ते बघत नाही की बाह्यमन शेतकऱ्याने काय पेरलाय. अच्छा. त्या शेतकऱ्यानं त्या शेतामध्ये ऊस, गहू, धान्य सगळं चांगलं पिकवायचं का कारलं, काटेरी झाडं पिकवायची ही त्याने ठरवायचं आहे. बरोबर. हा. म्हणून जे काही आपण डे टू डे विचार करतो काय ते विचार त्या अंतर्मनाला जाऊन त्याचीच प्रतिक्रिया होती. बर. आम्ही सद्विचार केले तर आपणाला ती प्रतिक्रिया आनंद सुख मिळणार. हो. दुर्विचार केले तर त्याचे परिणाम आपणाला वाईट राहणार. बरोबर. कसं आहे, एक टाळ बाह्यमन आहे, दुसरा टाळ अंतर्मन आहे. त्या टाळ वाजवताना
टाळ वाजवणारा शेतकरी आहे, ते टाळ वाजवले ते बेसूर वाजले का ताल शुद्धात वाजले, बरोबर. हे टाळ वाजवणाऱ्याच्यावर अवलंबून असतं. जर बेसूर वाजले तर त्यांचा आवाज येणार नाही, तर तुमचं गाणं बरोबर होणार नाही. आणि जर ह्याच्यात वाजले सुरात तर ते आवडणार. बरोबर. तसं माणसानं दुःखमय विचार केले, ताणमय अवस्थेत असला तर इतर ताण गोष्टी, ताण तणाव, एखाद्याच्या वेळेस क्रोध असला आणि तो विचार करत बसला तर ते विचार अंतर्मनात जातात. अंतर्मनातनं त्याची प्रतिक्रिया होऊन तणावग्रस्त होतोय, त्याच्या श्वसनावर, त्याच्या झोपेवर, त्याच्या पचनावर परिणाम होतो, त्याला घाम सुटतो, त्याला व्याधी जडते, हळूहळू त्याचे BP वाढते. बरोबर. मग जर आपण चांगले विचार केले, चांगला आनंद मिळतो, आपली चांगली कामं पण होतात आणि आपलं सुखी जीवन होतं. असं ग्रेट. खूप छान सांगितलं काका. दुसरा एक माझा मुद्दा होता असा की बरेच संतांनी बऱ्याच गोष्टी याबद्दल सांगितलेल्या आहेत. गौतम बुद्धांचं एक बरंच काही आहे मनावर त्यांनी सांगितलं. तर त्यांनी दुःखाचं एक मूळ कारण हां, काय सांगितले नेमकं, त्यांचं म्हणणं काय त्याच्यावर? गौतम बुद्धांना दुःखाचं मूळ कारण असं वाटत होतं की माणसानं इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या सर्व सोडल्या की त्यांना कधीही दुःख होणार नाही. अच्छा. आपल्या दुःखाला मूळ आपले अपेक्षाच कारणीभूत आहे. अच्छा. माणसाची अपेक्षा पूर्ण केली, दुसऱ्यापासून काय आपण इच्छा केली, ती पूर्ण झाली नाही की दुःख होते. बरोबर. म्हणून अपेक्षा रहित राहणं हे बुद्धांचं मूळ आहे. आणि अपेक्षा जर तुम्ही धरला तर तुम्ही कधीच तुम्हाला सुख मिळणार नाही, कारण दुःखात राहणार. असं म्हणतात की ताण कधी येतो की तुमच्या अपेक्षा आणि वास्तव यामध्ये जेवढं जास्त दरी असेल तरी असते तेवढं तुमचं तणाव वाढणार आहे. वाढतोय. आणि कमीत कमी अपेक्षा जर ठेवली अपेक्षा केला तर मग तुम्हाला काही दुःख करण्याचं कारण नाही. हा, आणि मग वाईट पण वाटत नाही. हो. हा, ह्यानं माझं काम केलं नाही, ह्यानं मला हे दिलं नाही, असंही मला आपणाला वाटत नाही. अपेक्षा म्हणा किंवा आसक्ती म्हणा, आसक्ती म्हणा, आसक्ती सोडली की सगळे सगळं आलंच पाहिजे. बरोबर. सर, आणखीन एक थोर संत आहेत समर्थ रामदास. त्यांचं असं म्हणणं असतं की सोडून द्या, नका विषय वाढू किंवा मनात काही ठेवू नका. तर त्याचं कितपत आपण खरं लोकांनी ते आचरण आणलं पाहिजे, पण ते आणत नाही. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हां, समर्थ रामदासांनी सांगितलंय की सोडून द्या. कसं आहे, मन जे आपलं आहे ना ते लहान मुलासारखं असते. लहान मुलाचे लाड केले ते लाडावून हाताबाहेर जाते. अच्छा. त्याला मारायचा प्रयत्न केला तर ते मुरदाड होतं, कोंडगं होतं. त्याला सवय होते आणि ते काय ऐकत नाही. त्याची उपेक्षा केली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते कुठले कधी आपल्यावर प्रसंग आणून सोडल हे काय सांगता येत नाही. बरोबर आहे. अगदी सारखंच मनाचं तसं आहे. मनाचं लाड केलं ना ते डोक्यावर बसते. अच्छा. हा, मनाला माराय गेलं ते उराव बसते. आणि मनाची उपेक्षा केली, त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर ते डोक धरून बसतंय, वेळेची वाट बघतंय आणि कधी तुमच्यावर घाला करेल हे काय नाही, हे सांगता येत नाही. बरोबर. काय, त्यामुळं मन असं आहे. आणि मनाचं हे कुणाचं जे आहे हे कुणाला साधू संतांना हा यक्ष प्रश्न आहे की मन कसं वश करायचं. हो हो. मन हे कुणाला सापडत नाही. आता इथं असेल तर आता तिकडं असते. या मनाला विवेकानं आपण त्याला चांगल्या ह्याच्याकडे वळवायला लागतं. सोडून द्या म्हणजे की मनाला समर्थ रामदास स्वामींनी सोडून द्या मनाला उपदेश केलाय. आणि 205 श्लोकांचं मनासज्जन हा ग्रंथ मनाला उपदेश करून माणसाला या मनात तुम्ही त्याप्रमाणे वागा. त्यांचा पहिलाच प्रश्न आहे, पहिला श्लोक असा आहे, मनासज्जना भक्तिपंथेची जावे तरी रे श्रेय स्वाभी संभावे. जनी वंदते सोडून, जनी निंदते सोडून द्यावे, जनी वंदते भावे करावे. नको रे मना क्रोध हा कार्य, नको रे मना पाप संकल्प धोरणे, असा त्यांनी मनाला उपदेश 205 श्लोकात केलाय. आणि जेणेकरून
मन माणसाच्या वश होईल. आपण म्हणाल तसं मन वागू असं होते. पण मन हे चपळ आहे, ते कुणाला ऐकत नाही, ते नको तिकडे जाते. बरोबर. त्यासाठी एक आपण छोटीशी गोष्ट बघूया. हां. कसं म्हणाला ते ताब्यात ठेवायचं, त्याचं हे करायचं. तर राजा असतोय, तो एक काय म्हणतोय की मनाला माणसानं आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे. म्हणून तो काय करतोय, एक आपला जाहीरनामा काढतोय आणि राज्यातल्या त्या शेळीधारक धनगर आहेत त्यांना म्हणतोय की तुमच्या शेळीनं 1 महिन्यानं आजपासून राजवाड्यात यायचं आणि त्यांनी गवताची पेंडी दसता गवताची पेंडी खाली नसली पाहिजे. अच्छा. हां, अशी अट घालून दौंडी पेटवतोय. बर. आणि मग 1 महिना ज्याचे धनगर शेळीवाले होते त्यांनी भरपूर शेळ्या खायला घातलं. खूप घालायचं की त्याला त्यापासून वीट यावा आणि ते खाऊ नये. अच्छा. आणि जो दिवस उजाडला काय, त्या दिवशी बरेच धनगर तिथं आले आणि त्यांनी ते महाराजनी ते मध्ये सेंटरला अशी गवताची पेंड लावली. शेळी तिथं गेली की परत ते खाणार. 1 झाले, 2 झाले, 10 झाले, 20 झाले. प्रत्येकाची शेळी जरी त्यांनी खायला घातलं असं तरी खाते. पण एक माणूस हुशार होता. तो हातात छडी होती बारकीच्या हातात आणि आता शेळ्या घेऊन आला. फक्त छडी वर केली, त्याबरोबर शेळी ते गवत न खाता परत. अच्छा. राजानं त्याला विचारलं, हे काय आहे, तू कसं काय हे केलंस? तर तो म्हणला, राजेसाहेब तुमचं ज्या वेळपासून सांगितल्यापासून मी त्याला गवताची पेंडी समोर आणली की त्याला छडे मारायचे. अच्छा. हां, ती भीती मनात हां, बसली. भीती मनात बसली आणि ती खात नाही. तसं मन हे आपलं लाचावलं आहे. मन हे तुम्हाला ऐकत नाही. त्याला विवेकाची छडी, सद्विचाराची छडी मारली पाहिजे, तरच ते मन आपल्या वश होईल. वच होईल. बरोबर. वश होईल. म्हणून की ह्या ज्या समर्थ रामदासांनी म्हटले ना, सोडून द्या. हे जे मना सज्जना जे त्यांनी ते सांगितले, पाप संकल्प सोडा, चांगला संकल्प करा, क्रोध करू नका, दुःख करू नका, हे जे सांगितले याला कारण म्हणजे की आपण विवेकानं त्या मनाला वश करायचं, वश केलं असं होतं. बऱ्याच वेळा असं माफ केलं पाहिजे लोकांना. काही लोक आपल्याला काहीतरी बोलून जातात, हां, ते विसरतात ना, आपण त्यांचं आपण आपल्या मनात ठेवतो आणि त्या मनात आपलं सारखं चिंतन करतो. हां, चिंतन करू. वेळोवेळी ते जर सोडून दिलं आणि त्यांनाही माफ केलं तर ते आपल्या हां, मनासाठी सोडून दिलं. जास्त. हां, तर ते आपण त्याला हे करत नाही. बरोबर. आणि ते आपल्या चांगल्यासाठीच आहे की आपलं मन शांत शांत राहायला पाहिजे. हां, हां, बरोबर आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आज आपला दुसरा एपिसोड खूप छान झालेला आहे आणि खूप माहिती आम्हाला चांगली मिळाली आहे. सर्व संतांचं तुम्हाला धन्यवाद. अगदी तोंडपाठ आहेत, अभंग सुद्धा. पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे. तर मंडळी, या भागात आपण बघितलं की रामदास स्वामींनी सोडून द्या या विषयावर जी चर्चा केलेली आहे, जे आपल्याला सांगितलेलं आहे ते खरोखरच प्रत्येकाने पाळायला हवं. जर तुम्हाला मनःशांती हवी असेल तर ती मनःशांती तुम्ही स्वतःच तुम्हाला देऊ शकता. दुसरं कोणी येऊन तुम्हाला ती मनःशांती देऊ शकणार नाही. तर हा आमचा एपिसोड असाच बघत राहा. पुढचा एपिसोड बघायला विसरू नका. तोपर्यंत इतरांची व स्वतःची काळजी घ्या आणि बघत रहा आरोग्याचा राजमार्ग. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.